त्र्यंबकेश्वर शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठा अपघात घडल्याची घटना समोर येत आहे। मेन रोडवरील एका खासगी घराचे पत्रे उडून थेट रस्त्यावर पडल्याने तेथून पायी जाणाऱ्या 8 भाविकांच्या समूहातील 3 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथील 20 वर्षीय अमित सुभाष आडे हे गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। डॉक्टर वर्षा वरपे आणि डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपचारांवर स्वतः लक्ष ठेवले असून जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तेथील उपचारांवर वैयक्तिक देखरेख ठेवत आहे। दरम्यान पावसाच्या पार्श्वभूमीवर घरांवरील पत्रे आणि जुन्या बांधकामांची वेळोवेळी तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात आले आहे। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात की भाविकांच्या अंगावर पत्र्याची शीड पडली आहे, त्यामध्ये 1 जण जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे। वृत्तसंकलन विभाग, एमई न्यूज, नाशिक।